ठाणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला पर्याय म्हणून ठाणे महापालिकेने आखलेल्या 12,200 कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पास केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी हिरवा कंदील दाखवला होता। त्यापाठोपाठ आता या प्रकल्पाकरिता कर्ज घेण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे। ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने 12,200 कोटींचा अंतर्गत मेट्रो प्रकल्प आखला होता। या बहुचर्चित प्रकल्पास केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दाखवला होता। या प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड महामेट्रोने तयार केला असून ठाणे महापालिकेच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित होणार आहे। या मेट्रोची सुरुवात 2029 पर्यंत होणार असून या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान होणार आहे। शहरातील अंतर्गत भागासाठी पालिकेने 6 डब्यांची मेट्रो प्रकल्पाची आखणी केली होती, परंतु मोठ्या शहरांमध्ये 6 डब्यांची मेट्रो 3 मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येते। यामुळे ठाण्यात 3 डब्यांची मेट्रो 1.5 मिनिटांच्या अंतराने चालवावी अशी सूचना केंद्राने केली होती, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर 6 डब्यांची मेट्रो गरजेची असल्याचं मत मांडलं। अखेर केंद्र सरकारने हा मुद्दा मान्य करत 6 डब्यांच्या मेट्रोवर शिक्कामोर्तब करून प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।